Okay, the recording has started. ठीक है? Yes, Okay. ma'am. Now, what does this theorem say? हा theorem काय सांगतो? तुम्हाला स्क्रीन दिसते माझी? Yes, ma'am. This same. ओके, हे थिअरम काय सांगतं आपल्याला की एरिया, द रेशिओ ऑफ द एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स. म्हणजे काय, जर मी असा एक ट्रायंगल घेतला हा, दॅट इज ए बी सी, आणि दुसरा एक ट्रायंगल घेतला मी पी क्यू आर. ठीक आहे, आणि मी एक परपेंडिक्युलर घेतला ए पासून and I have labeled it as D, आणि इथून P पासून मी एक परपेंडिक्युलर घेतला आणि I have labeled it as S. ठीक आहे, हे दोन सिमिलर आहे. इट्स ऑलरेडी गिवन काय दिलेलं आहे की ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, हे गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, आणि काय दिलेलं आहे, एडी इज परपेंडिक्युलर टू बी सी आणि पी एस इज परपेंडिक्युलर टू क्यू आर, हे दिलेलं आहे. आणि आपल्याला प्रूफ काय करायचंय? To prove, what do we have to prove? That area A of triangle ABC divided by area of triangle PQR is equals to AB square by PQ square is equals to BC square by QR square is equals to AC square by PR square. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपल्याला नॉर्मल एरिया, नॉर्मल ट्रायंगल जेव्हा सिमिलर असतात तेव्हा हे साइड्स इक्वल असं रेशिओ त्यांचा इक्वल असतो हे माहित होतं आपल्याला. पण आता हे एरिया, व्हेन आय एम टॉकिंग अबाउट द एरिया ऑफ अ ट्रायंगल, तर त्याचा रेशिओ शुड बी इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द रेशिओ ऑफ द साइड्स. ठीक आहे, हे आपल्याला प्रूफ करायचंय ना. हाऊ टू प्रूफ? आता I will take area of triangle ABC divided by area of triangle PQR. Area of a triangle चा फॉर्म्युला काय आहे? What is the area of a triangle? फॉर्म्युला काय असतो? 1/2 into base into height. Correct. So I'll take half into. What is the base in the first case? या ABC मध्ये बेस काय आहे? BC. 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 आणि परपेंडिक्युलर काय आहे? हाईट काय आहे? AD. AD डिवायडेड बाय ह्याचं नेक्स्ट ट्रायंगल काय येणार? हाफ इंटू क्यू आर इंटू PS. PS. करेक्ट. आता हे हा हाफ आणि हा हाफ कटला. करेक्ट. व्हॉट इज लेफ्ट विथ मी इज BC इंटू AD डिवायडेड बाय QR इंटू PS उरलाय माझ्याकडे. येस और नो? Yes, दिस ma'am. आय कॅन राईट इट ॲज BC बाय QR इंटू AD बाय PS, असं लिहू शकते मी वेगळं वेगळं. येस, आय कॅन राईट इट इन दिस वे. teacher. मग आता मी काय करणार, हे एक इक्वेशन 1 ठेवणार. ठीक आहे. नाव आय विल टेक इन ट्रायंगल ABC and triangle PQR, सॉरी ABD and PQS, हे वाले ट्रायंगल, हा ABD हा वाला ट्रायंगल आणि हा वाला ट्रायंगल, हा दिस ट्रायंगल and this triangle I am considering. When I am considering this, I need to prove them that they are similar. Correct. So in this I can say angle ADB is equals to angle PSQ 90 degrees. Yes or no? म्हणू शकते मी हे? Yes, ma'am. That is given only. हे given आहे in short. Next, can I write angle ABC is equals to angle PQR? Can I say that? कारण की angle हे दोघी ट्रायंगल ABC is similar to triangle PQR आहे. हे दोघी पूर्ण ट्रायंगल सिमिलर आहे, म्हणून हे अँगल इज इक्वल्स टू हा अँगल. येस और नो? Yes, Yes, ma'am. ma'am. Therefore, can I say that triangle ABD is similar to triangle PQS by AA? AA property Yes. सांगू शकते मी. आता हे मला Yes, सिमिलर ma'am. भेटले आहे,
So can I write AB by PQ, yes, is equals to Yes, ma'am. AD Yes, by ma'am. PS लिहू शकते मी हे? Yes, I can write this. हे मी इक्वेशन Yes, 2 ma'am. देणार आहे. But as triangle ABC is similar to triangle PQR, we also know that AB by PQ is equals to BC by QR. कारण की हे दोघी ट्रायंगल जर सिमिलर आहे, माझे हे दोघी ट्रायंगल सिमिलर आहे, तर ह्याचे जे साइड्स आहे ते पण प्रपोर्शन मध्ये आहे. दॅट इज AB by PQ and BC by QR. Yes or no? Yes. So now I know this also. So from 1, 2, and 3, can I write area of triangle ABC divided by area of triangle PQR is equals to BC divided by QR into BC divided by QR, which is equals to BC square by QR square. लिहू Yes, ma'am. शकते मी? Yes, करेक्ट. ma'am. आता हे जर मी लिहू शकते, तो आय कॅन से दॅट इट इज हेन्स प्रूव्ड. कारण की एक साइड जर मला भेटली आहे, तर बाकीचे पण सिमिलरलीच असणार. येस नो? जसं मी मॅम, हा ट्रायंगल शेवटची करून स्टेप असं परत केलं, मला. सिमिलरली आपण दुसरे साइड्स पण स्क्वेअर करू शकतो ना. मॅम, शेवटची स्टेप रिपीट करा ना. हो, ही शेवटची ना. हे बघा, आय शो यू अप. मी दुसरा कलर घेते. हे बघ, हे आपल्याला माहिती आहे की ही साइड आणि ही साइड प्रपोर्शन आहे. नेक्स्ट, दिस होल साइड इज प्रपोर्शन टू दिस होल साइड. येस और नो? Yes, ma'am. Yes, आणि ma'am. जेव्हा मी हे ट्रायंगल घेतला, हा वाला ट्रायंगल आणि हा ट्रायंगल घेतला, तेव्हा मला काय भेटलं? दिस साइड डिवायडेड बाय दिस साइड भेटला मला, अँड दिस साइड डिवायडेड बाय दिस साइड भेटला. Yes, ma'am. आता बघा, हे जे साइड्स आहे ए बी आणि पी क्यू चा रेशिओ इज इक्वल्स टू एडी आणि पीएस. हे बघा, ए बी बाय पी क्यू इज इक्वल्स टू एडी बाय पीएस. आणि जेव्हा मी पूर्ण ट्रायंगल घेते, तेव्हा मला माहिती आहे की ए बी बाय पी क्यू इज इक्वल्स टू बी सी बाय क्यू आर आहे. हे पूर्ण ट्रायंगल हो, साठी मॅम. आणि हा अर्धा ट्रायंगल साठी. तर हे माझं हा साइड तो पूर्ण सेम आहे. सो I can say these two are equal. This side, when my RHS is equal, can I say so when my LHS is equal, I can say RHS also is equal. मग Yes, ma'am. ह्या पोर्शनच्या ऐवजी मी लिहिणार BC बाय QR. एक BC बाय QR ऑलरेडी होता, हा दुसरा BC बाय QR लिहिलं. मग दॅट इज नथिंग बट स्क्वेअर होऊन जातील जेव्हा ते मल्टिप्लाय होणार. कळलं? Yes, डिड ma'am. एव्हरीबडी गेट इट? हा थिअरम कळला सगळ्यांना? Yes, आता ma'am. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे दिलं आहे ते थोडंसं डायरेक्ट दिलेलं आहे. वुड यू लाईक टू राईट दिस वन? जे मी लिहिलेलं आहे ते लिहायचंय तुम्हाला, ऑर युल फॉलो द टेक्स्टबुक वाला? तुम्ही ते टेक्स्टबुक मध्येच काही पॉइंट्स वाटलं तर लिहून घेऊ शकता, पूर्ण न लिहिता. तुमची चॉईस. आय गिव्ह यू Yes, 2 ma'am. minutes टू राईट. ठीक आहे, Yes, ma'am. लिहून घ्या. मग विल मूव्ह टू द एक्सरसाइज. झालं? कॅन आय स्टॉप Yes, शेअरिंग ma'am. नाव? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am.
Now I'll move to the other screen. एक मिनिट, त्याचं चॅप्टर ओपन आहे का? लेट मी सी. एक मिनिट, चॅप्टर पण ओपन करावं लागेल. Yes. So practice set 1.4. First question says the ratio of, दिसतंय तुम्हाला? येस मॅम Yes, दिसतंय. ma'am, sir. Okay. तर ह्याच्यात काय होतं? The ratio of corresponding sides of similar triangle is 3:5. Then find the ratio of the area. जर area of triangle 1 divided by area of triangle 2 आहे आणि त्यांची side 1 by side 2 आहे, which is given by 3/5. तर एरिया काय असणार? आपलं हे ऍक्च्युली फॉर्म्युला काय आहे? साइड स्क्वेअर आहे. सो इवन दिस विल बी Yes, स्क्वेअर. ma'am. करेक्ट. तर आन्सर काय येणार? 9. 9 अजून काय? as to 25. येस, 9 divided by 25 is the answer. कळलं तुम्हाला हे? बिकॉज एरिया ऑफ अ ट्रायंगल is equals to the square of the ratio of the corresponding sides. मॅम कळलं? एकदा परत सांगा ना. परत सांगते, मी बाजूला लिहिते. आपल्याला फॉर्म्युला काय माहितीये? एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल्स टू साइड 1 स्क्वेअर बाय साइड 2 स्क्वेअर. हे माहिती आपल्याला? येस. आणि आपल्याकडे साइड ma'am. 1 बाय साइड 2 इज गिवन बाय 3/5. तर मी लिहिणार 3/5 द होल स्क्वेअर. दॅट इज नथिंग 9/25. कळलं? आता समजलं दर्शना? येस मॅम. हरिओम समजलं? किरण, कोमल, काजल, अदिती समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. ओके, व्हेरी गुड. नंतर इन ट्रायंगल ABC, सेकंड क्वेश्चन, इन ट्रायंगल ABC सिमिलर, triangle ABC is similar to triangle PQR and AB by PQ is given by 2:3, fill in the blanks. आता हा एरिया दिला आपल्याला माहितीये, तर हे AB स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार? PQ स्क्वेअर. PQ square. PQ स्क्वेअर विच इज गिवन बाय 2 स्क्वेअर बाय 3 स्क्वेअर. तर इथे काय येणार वरती? 4 आणि 9. 4 divided by 9. व्हेरी गुड. सोपं आहे हे. तुम्हाला एमसीक्यू सारखे क्वेश्चन्स येतील. नेक्स्ट, इफ ट्रायंगल ABC is similar to PQR and area of triangle ABC is 80 and area of triangle PQR is 125, then fill in the blanks. तर हे इथे काय येणार? PQR येणार. येस मॅम. करेक्ट. PQR. So it is 80 by 125. Yes. It's already given. So AB by PQ काय राहणार? हे कसं सॉल्व करणार तुम्ही? 4 डिवाइड 4 5. divided by 5. कसं आलं तुमचं? Formula. आन्सर करेक्ट आहे. कसं? पण आपल्याला हे माहिती आहे, दिस इज नथिंग बट AB स्क्वेअर बाय PQ स्क्वेअर. करेक्ट. पण हा हे Yes. दिस आर नॉट परफेक्ट स्क्वेअर. आपल्याला हे पूर्ण परफेक्ट. ट्रायंगलचा Ma'am. एरिया दिलेला ना, हो, त्याच्यावर पण आपल्याला 16 आणि 25 काढावं लागतील, त्याच्यानंतर त्याचे रेशो काढा. कसं कसं करेक्ट आहे तुझं, पण 16 आणि 25 कसे आले? टीचर मी एक्सप्लेन करू का? सांग. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB चा स्क्वेअर आणि PQ चा स्क्वेअर. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याला दिलाय 80 आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR दिलाय 125 इज इक्वल टू AB स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर. करेक्ट. मग त्याला एका आपण डिवाइड केलं, मग 80 झालं 16 आणि करेक्ट. सो 125 80 डिवायडेड बाय 125 आय डिवायडेड बाय 5. तर हे 5 ने केलं 16 आलं मला आलं 16 आणि हे आलं माझं 25 आणि 16 आणि 25 हे परफेक्ट स्क्वेअर आहे ऑफ 4 अँड 5 म्हणून 5. तसं आपल्याला 4 अँड 5 आलं. अंडरस्टूड? क्लिअर? येस मॅम. ओके, व्हेरी गुड. आता हे साठी फोर्थ क्वेश्चन साठी. नाउ व्हॉट इज युअर फोर्थ क्वेश्चन सेइंग?
triangle LMN and triangle PQR is equals to 9 into area of PQR is equals to 16 into A LMN. If QR is 20 and MN, find MN. म्हणजे काय आपण आता लिहून घेऊ. व्हॉट इज गिवन हा पार्ट लिहून घेऊ आपण. हा पार्ट लिहून घेऊ आपण. So what it says, 9 of area triangle PQR is equals to 16 into area of triangle LMN. This I can write it as area of triangle LMN divided by area of triangle PQR लिहू शकते मी. Yes, Is ma'am. equals to 9 divided by. Yes, can I write it in this way? Yes. Which is also equal to MN square divided by QR square. Yes. Now, MN divided by QR is nothing but square root of 9 divided by square root of 16. हा स्क्वेअर काढून टाकला तिकडे स्क्वेअर रूट जाणार ना. So this is nothing but 3/4. Yes or no? Yes, ma'am. But I know the value of QR. So I can write MN divided by 20 is equals to 3/4. MN will be equals to 3/4 into 20. Transposition केलं मी, हे कळलं? Yes? हो सगळ्यांना कळलं? Now आता हे 4 1 and this is 5 so MN is nothing but 3 into 5. So MN is equals to 15. हे समजलं कसं आलं? Everyone? हो मॅम. Yes, ma'am. कळलं ना? सोपं आहे ना करायला? हो मॅम. So everybody do it. करून घ्या complete. आणि झालं की सांगा मला. हरिओम मयुरी समजलं का? मॅम झालं. गुड. तरंग नाही आला का आज? प्रतिष्ठा समजलं का? आदिती? येस मॅम समजलं. गुड. हरिओम प्रिंट स्क्रीन करायचं नाहीये, स्क्रीनशॉट घ्यायची नाहीये, आपल्याला सॉल्व्ह करायचंय. हो मॅम. झाली का? कॅन वी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन? Yes, ma'am. Okay, good. What does your next question say? Area of two similar triangles. हे बघा similar already question मध्ये दिलंय. Similar triangles is 225 square centimeter and 81 square centimeters. If side of the smaller triangle is 12 centimeters, then find the corresponding side of the bigger triangle. So can we say let triangle, that is area of triangle ABC, be equals to 225 square centimeter and area of triangle PQR be equals to 81 square centimeter. मी लिहू शकते असं? हो टीचर. आणि त्यांनी काय दिलंय? स्मॉलर ट्रायंगलचं दिलेलं आहे. मग दिस इज अ स्मॉलर ट्रायंगल कारण की 81 म्हणजे छोटा आहे ना 225 पेक्षा, म्हणजे हा ट्रायंगल छोटा आहे. तर कॅन आय राईट PQ इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. सो हे सगळे लेट केले मी. आय हॅव डन लेट. आय हॅव जस्ट लेबल्ड इट. So we know that by similarity, since triangle ABC is similar to triangle PQR, therefore area of triangle ABC divided by area of triangle PQR will be equals to PQ square. Yes, कारण की similar आहे triangle दिलेला आहे question मध्ये already. So now I'll put the values. So it will be 225 divided by 81 is equals to AB किती आहे? मला माहित नाही आहे. AB I need to still find. So AB square divided by PQ माझ्याकडे 12 दिली आहे, तो it is 12 square. Yes. बरोबर आहे? हो Now टीचर. if I find the square root केलं मी सगळ्यांचं.
विल बी 25. 2 to 5 चं स्क्वेअर रूट काय आहे? So of 81 is equals to AB divided by root of 12 square. Yes or no? 2 to 5 चं स्क्वेअर रूट काय आहे? 15. 15, करेक्ट. 81 चं स्क्वेअर रूट काय आहे? 9 9. is equals to AB by 12. तुम्हाला ते लास्ट डिजिट 5 असतं ती ट्रिक माहिती आहे ना? स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं किंवा स्क्वेअर फाइंड आउट करायची? No, ma'am. I'll tell Yes, you. ma'am. Let me solve this question. So AB will be equals to 15 by 9 into 12. हा 3 च्या टेबलने मी सॉल्व्ह केला. 3 3 चा आणि this is 3 5 चा, 3 1 चा and this is 4. So AB is equals to 5 into 4. AB will be equals to 20 centimeters. कळलं? Did everybody get this? Yes, ma'am. आता ती जर लास्ट डिजिट तुमचा 5 असेल तर कसं फाइंड आउट करता ही ट्रिक घ्या, समजून घ्या. कुठलाही नंबर, सपोज फॉर एक्झाम्पल आय टेक 15. ठीक आहे, 15 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. असं लिहिते मी, 15 चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. तर हा 5 आहे. येस. आता ह्याचा स्क्वेअर काय येणार? 5 चा स्क्वेअर इज 25. येस. आणि इकडचा Yes. पार्ट 1. 1 चा नेक्स्ट डिजिट काय आहे? 2. So 1 into 2 will give me 2. कळलं का? Again I'll tell you. Suppose it is 35 square. The answer is in 2 parts. हा पार्ट काय राहणार? 5 into 5 आणि इकडचा पार्ट राहणार 3 into 4. हा डिजिट आणि ह्याचा नेक्स्ट डिजिट. So this will give me 12, this will give me 25. So the answer is 1 2 2 5. ही ट्रिक आहे वैदिक मॅथमॅटिक्सची एक. कळली? हो टीचर. सो तुम्ही साईडला कुठेतरी लिहून ठेवा ही ट्रिक, म्हणजे तुम्हाला कामा येणार. ही सीबीएसईच्या 9th ग्रेड पुस्तकात पण आहे दिलेली, फॅक्टरायझेशन चॅप्टर पॉलिनॉमियल्स मध्ये. झालं का? Yes, ma'am. येस. हरिओम, कोमल, अदिती, मयुरी, प्रतिष्ठा, झालं? डिड यू ऑल राईट इट? प्लीज कम्प्लीट इट. तुम्ही सगळ्यांनी जेव्हा मॅथ्सचा क्लास लावला, जॉईन केला होता, तेव्हा मग काय शिकले होते? तेव्हा कुठला टॉपिक कव्हर केलेला मॅमने? टीचर मॅथ्स पार्ट 1 चालू होता. मॅथ्स पार्ट 1 होता का? हा 2 नव्हता केलेला का मॅमने? नव्हता No, केला. ma'am. अच्छा, ओके. झालं का हे? कॅन आय मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन? Yes, ma'am. कोमल झालं का? प्रतिष्ठा झालं का? येस. अदिती, अक्षरा, अलका, काजल झालं का? आणि हा तरंग का नाही येते आजकाल क्लासला? माहित नाही, मॅम. ओके. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. आता हा तुम्ही सॉल्व्ह करा आधी, मग मी सॉल्व्ह करणार. What they have given, triangle ABC and triangle DEF are equilateral triangle. Equilateral triangle आहे म्हणजे सेम ट्रायंगल आहे. If area of triangle ABC divided by area of triangle DEF is 1:2 and AB is 4, find DE. सोपा आहे हे. Yes, ma'am. They have given you the ratio of the area that you can equate it to the ratio of the square of the sides आणि मग सॉल्व्ह करायचं आहे. तर हे तुम्ही करा. आय गिव्ह यू 2 minutes and then I will solve and show. मग मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार. मॅम माझं झालं.
Yes, Aditi, can you solve this question? Yes, ma'am. Okay, tell me. Yes, ma'am. सांगू? हो, सांग. Area of triangle ABC of triangle DEF is equal to 1:2. थांबा. DEF is equals to 1/2. Yes, ma'am. AB is equal to 4 and DE find करायचं आहे म्हणून DE is equal to question mark दिला. Okay. So in triangle ABC and triangle DEF आपण ABC आणि DEF या त्रिकोणामध्ये पाहिलं तर D या त्रिकोणांमध्ये पाहिलं अँगल A इज कॉन्करंट टू अँगल D आणि अँगल B इज कॉन्करंट टू अँगल E. आता ह्या दोघं इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटल्यावर आपल्याला आठवायला पाहिजे की आपण प्रिव्हियस इयर मध्ये शिकलेलो की इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटल्यावर त्या ट्रायंगल मधले तिघ पण कोणांची बेरीज ही 60-60 असते बिकॉज ट्रायंगलच्या पूर्ण कोणांची बेरीज ही 180 असते. सो याला रिझन दिलं each of 60 डिग्री. सो हे चारी कोण एकरूप झाले. त्यानंतर बाय ए फॉर सिमिलरिटी ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF हे दोघं सिमिलर झाले. आणि त्याच्या आपण शिकलेला आताचा थेरम की बाय द थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल त्याचे साईडच्या स्क्वेअरच्या गुणोत्तर एवढं त्याचं गुणोत्तर असतं. So area of triangle ABC as to area of triangle DEF is equal to AB square as to OE square. आणि आपल्याला रेशो दिलेला आहे ट्रायंगलचा 1:2 तर तो तिथे पुटअप केला देन टेकिंग स्क्वेअर रूट केल्याच्या नंतर पुढची स्टेप येते 1/√2 इज इक्वल टू AB. आदिती एक मिनिट आय वुड लाईक टू इंटरप्ट यू हिअर. आता तू ऍक्च्युली तुझे आतापर्यंत सांगितलं मी असं नाही म्हणणार ते चुकीचं आहे पण इट इज नॉट रिक्वायर्ड ऑल्सो. वाय डू यू हॅव टू प्रूव्ह दॅट दे आर सिमिलर? ना इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट इक्वल दे आर इक्विलॅटरल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय 60-60 डिग्रीज आहे. येस. So they have already given that both the triangles are equilateral. Matlab they are similar. They have not used the word similar here, but they have said that it is equilateral. म्हणजे दोघी ट्रायंगलचे 60-60 डिग्री आहेच. मग तुला ते प्रूव्ह करायची गरज नाहीये बेटा. यू कॅन डायरेक्टली इम्प्लिमेंट दॅट बीपीटी. सॉरी बीपीटी नाही, सिमिलर ट्रायंगल्स रेशिओ. कळलं का? तुम्हाला ते प्रूव्ह करायची गरज नाहीये. You don't have to prove that these two triangles are similar आणि मग नंतर तुम्ही ते सिमिलॅरिटी चा थिअरम वापरून सॉल्व्ह करताय. डायरेक्टली आय कॅन से दॅट सिन्स triangle ABC equals to triangle DEF is equals to equilateral triangle. Therefore, triangle ABC is similar to triangle DEF. डायरेक्टली लिहू शकता तुम्ही एका स्टेटमेंट मध्ये. आणि मग हे तू नंतर सांगितलेलं बरोबर आहे. AB स्क्वेअर इज इक्वल्स टू DE स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2. दॅट इज AB बाय DE विल गिव्ह मी 1/√2. कळलं? आता याच्यात व्हॅल्यूज टाक. दॅट इज नथिंग बट 4 डिवायडेड बाय DE इज इक्वल्स टू 1/√2. Therefore, DE is equals to 4√2. कळलं का आदिती? What you said, it is not की तू ते तेवढं लिहिल्याच्या नंतर तुला रॉंग भेटणार नाही. मार्क्स भेटतील तुला. बट इट इज अननेसेसरी, नॉट रिक्वायर्ड. कारण की इक्विलॅटरल ट्रायंगल दिलं ना त्यांनी. कळलं? Yes, did everybody get this? So you don't have to write all that. Only one statement Yes, मध्ये ma'am. दिलं तरी चालेल. That is sufficient. सगळ्यांना कळलं हे क्वेश्चन? हो मॅम. हो मॅम. Yes, ma'am. Sanskriti, do you have any different version of answer here? No, ma'am. असंच आहे. दर्शना तुझ्याकडे आहे काही? नाही मॅम असंच आहे माझं पण. असंच म्हणजे अदितीने सांगितलेलं का मी सांगितलेलं? मॅम तुम्ही सांगितलेलं. तुम्ही सांगितलेलं. ओके आदिती, डोंट वरी, यू डिड इट नाईसली. बट म्हणजे ते लिहिलं तरी तुला पूर्ण मार्क भेटतील आणि हे मी लिहिलं तरी पूर्ण मार्क भेटतील. नाउ इट इज अप टू यू व्हॉट वे यू वॉन्ट टू टेक इट. ठीक आहे? कळलं बेटा? येस अदिती? ओके ग्रेट. कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन? येस मॅम.
आता नेक्स्ट क्वेश्चन अगेन आहे अशा फॉर्म मध्ये दिलेला आहे. इन दिस फिगर segment PQ is parallel to DE. They have given that these two are parallel to each other and area of PQF is 20 आणि PF त्यांनी दिलेला आहे twice of DP. ठीक आहे. Then find the area of APQE by completing this following activity. आता हे एरिया फाइंड आउट करण्यासाठी मी पूर्ण ट्रायंगलचा एरिया मायनस हा छोटा एरिया करू शकते. येस और नो? Yes, ma'am. ओके. सो व्हाट दे हैव सेड, एरिया ऑफ PQF इज 20. जे गिवन आहे ते त्याने लिहिलंय. बाय अज्युमिंग इट DP इज इक्वल्स टू x. ह्याला मी x घेतलाय, तर दिस इज नथिंग बट 2x होणार, कारण की दिस दे हैव सेड दॅट इट इज ट्वाइस ऑफ DP. Yes, ma'am. ते लिहिलंय. मग DF म्हणजे पूर्ण काय आलं, DP प्लस PF. So Yes, that is ma'am. nothing but x plus 2x Plus will give me yes, 3x. ma'am. Yes, ते ma'am. लिहायचं. नेक्स्ट काय आहे, FDE is equals to करस अँगल FDE FPQ. FPQ. PQ. करेक्ट, व्हेरी गुड. FPQ येणार ह्याला आणि FED will be equal to QP. FQP. These two are corresponding because they have said that these two sides are parallel to each other. By AA, I can say that these two triangles are similar. Therefore, area of FDE divided by area of FPQ will be equals to दोन sides, that is FD square आणि FP square, that is 3x square by 2. हे x कुठे गेले पण इकडे? Can anybody tell me? 9 and 4 घेतलं, x कुठे? येस, ह्याचा आन्सर काय येतं आपल्याला? 9x स्क्वेअर डिवायडेड बाय ma'am. 4x स्क्वेअर. येस, टीचर हे दोघं म्हणजे वरचा एक x आणि खालचा एक x सारखे होते म्हणून ते कट होतील. correct. This will get cancelled because they are same. So only 9/4 is left. आणि मग ट्रान्सपोजिशन केली त्यांनी आणि एरिया ऑफ FPQ घेतलं, दॅट इज 9/4 इंटू इथे काय येणार, एरिया ऑफ FPQ दिलाय त्यांनी काय आहे 20 आणि 45. हा 1चा हा 5चा, सो इट विल गिव्ह मी 45. ना एरिया ऑफ मोठा ट्रायंगल इज 45 minus 20 will give me how much? 25. 25 square unit. 25. Correct. 25 square unit. Very good. समजलं कसं सॉल्व करायचं एव्हरीबडी? Yes, ma'am. Yes, with ma'am. this we complete this chapter. आपण हे चॅप्टर कंप्लीट करतो. आता उरते आपली ही प्रॉब्लेम सेट, हे एक्सरसाइज. पण हे प्रॉब्लेम सेटचे सगळे क्वेश्चन्स मी सॉल्व करणार नाही तुमच्या सोबत इथे. आय वॉन्ट यू ऑल टू ट्राय. मला पाहिजे की तुम्ही ट्राय करा त्याला आणि मग नंतर तुम्ही मला विचारा क्वेश्चन्स. आय एम ओके विथ दॅट. ठीक आहे, पण सगळे क्वेश्चन सॉल्व करणार नाही. हे एक तुमचं रिव्हिजन आहे. जशी वर्कशीट भेटते ना तसं आहे ते. कळलं सगळ्यांना? येस, सो लेट्स डिस्कस दिस नाव. मी ही दुसरी स्क्रीन शेअर हे थांब एक मिनिट, आपण या चॅप्टर वरती जाऊ. येस, लेट्स डिस्कस दिस. टिल देन सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑल्टरनेटिव्ह. म्हणजे MCQ आहे ते. इन ट्रायंगल ABC and PQR in a 1-to-1 correspondence, I have AB by QR, BC by PR, CA by PQ हे दिलेलं आहे. देन कुठलं हे प्रॉपर हे करेक्ट आहे ऑप्शन? Triangle PQR Option similar to number B. triangle CAB. Option number B. ऑप्शन नंबर P, दॅट इज PQR आणि CAB. ऑप्शन पहिला ऑप्शन काय सांगताय? PQR आणि ABC हे रॉंग आहे. तुमच्याप्रमाणे हे करेक्ट आहे. येस, विल चेक द अदर ऑल्सो. CBA
आणि PR, even this is wrong, and BCA आणि PR, even this is correct. This is the correct answer. Next, second wala. If in triangle DEF and PQR they have given the congruent angles, following statement is true or following statement is false. Which of the statement is false? Tell me. त्यांनी दिलेलं हे Option दोन B. A ने Option ते D upon PQ is equal to EF upon RP. Option D. ऑप्शन बी करेक्ट, कारण की हे DE बाय PQ दिलंय, जो की DE बाय QR पाहिजे होतं. So this is the correct option. Good. Next, in triangle ABC and triangle DEF, B हे congruency दिलेली आहे. This angle is equals to this, this angle is equals to this, and AB is equals to thrice of this. So हे x असणार, तर हे 3x असणार. Then which of the statement regarding these two triangles is true? B. The triangles are not congruent and not similar. B, ma'am. B. Are not congruent and not, so हे wrong आहे. The triangles are similar but not congruent. D म्हणाले का B म्हणाले तुम्ही? B. B, हा, कारण की हे करेक्ट आहे. And triangles are congruent and similar. No, none of these. Correct. कारण की कुठल्या टेस्टने होतं, कुठल्या प्रॉपर्टीने दोघी ट्रायंगल सिमिलर आहे? Can anybody tell me by which property they are similar? Ma'am. हाँ? ASA test. ASA नाही. Angle test for similarity. हा, AA ना, कारण की S कुठलाच S दिलेला नाही ना, त्याने S चे रिलेशन विषयी लिहिलेलं आहे, पण ते सिमिलर आहे ते नाही लिहिलेलं आहे. कळलं? So it is by AA only. Next, in triangle ABC and DEF are equilateral. Triangle again, equilateral triangle म्हणजे 60 degrees आहे, तर ते सिमिलर आहेच. 1:2. हे तर आपला वर्ड प्रॉब्लेमच आहे जो सॉल्व्ह केला. D So that is a ma'am. D option. Correct. Next, fifth one, in this figure, XY is parallel to BC, then which of the statement is true? A, ma'am, A. AB by AC. This is A, ma'am. A. Now, can anybody explain me A का म्हणाले तुम्ही? हे AB आणि AC हा तर एकाच ट्रायंगलचा आहे ना, मग तुम्ही A का म्हणताय? Can you give me explain? That is correct. तुमचा आन्सर बरोबर आहे, पण तुम्ही असं का म्हणताय? AB आणि AC तर सेम ट्रायंगलचे आहे ना, मग? Can anybody tell me? मॅम एकदा क्वेश्चन रिपीट करा. मी विचारते, तुमचं A ऑप्शन आहे, करेक्ट आहे, पण हे तुम्ही का म्हणताय? कारण की आता जे रेशिओ दिलेला आहे त्यांनी AB बाय AC आणि AX बाय AY, तर AB आणि AC हे तर एकाच ट्रायंगलचे आहे, ते दुसऱ्या ट्रायंगल सोबत कम्पेअरच नाही करत आहे ना मी, मग कसं काय बरोबर आहे? आय एम ट्विस्टिंग द क्वेश्चन अँड आस्किंग यू. ये संस्कृती, तू का म्हणते की ऑप्शन A बरोबर आहे? दर्शना, Aditi, Pratishtha, Hariom, tell me, Mayuri, why are you saying that A is the correct option? Yes? Anyone? नशील येत तर सांगा, मी सांगते तुम्हाला, पण येत असेल तर आय वॉन्ट द आन्सर. नाही येते मॅम. मग कुठल्या बेसिस वरती सांगितलं ते करेक्ट आन्सर आहे? येस मयुरी? टीचर फक्त AXY आणि BC म्हणजे पॅरलल लावलंय तर AB तशाच प्रकारे AC पण आहे ना, म्हणजे एकसारखं येते कोण, आणि नो 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 नो, नाही, ते नाही आहे. Now it's very simple. This option is correct, but this can be written as AB by AX is equals to AC by AY लिहू शकते मी. Then can you directly see that they are proportional sides of the small and the bigger triangle? हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगलचे प्रोपोर्शनल साइड्स आहे. करू शकते ना मी ट्रान्सपोज करून, मग ते प्रॉपर फॉर्म मध्ये येतात ना, कळलं का? येस मॅम, अल्टरनेटिव्ह केला इथे.
तर ह्याने ट्रान्सपोज करून दिलेलं आहे तुम्हाला, तो दॅट इज अ ट्रिक टू चेक की तुम्हाला समजलं आहे का नाही. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? सो यू शुड अंडरस्टँड वाय आर यू सेइंग दॅट. तुम्ही का हे आन्सरला करेक्ट सांगता हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. नेक्स्ट, इन ट्रायंगल ABC, BDC are in a line. BD is 7, BC हे पूर्ण is 20. Find the ratio of find the following ratio. अच्छा, this is not MCQ, you have to answer them. तो ABD आणि ADC हे दोन ट्रायंगल्स च्या एरियाचा रेशिओ. सो आय कॅन से आता BD आहे, so BD square divided by CD square, correct, as per the similarity theorem. Yes or no? पण BD तर आहे माझ्याकडे, पण CD नाहीये. CD कसं फाइंड आउट करणार मी? Yes, क्वेश्चन Sansu. मध्ये दिलेलं आहे की हा बोल अदिती. नाही तर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की बी डी आणि सी हे तिघं पण कोलिनियर पॉइंट आहे. म्हणजे हा BC जो आहे तर तो कसा बनलाय BD प्लस DC. सो इथे Correct. आपण व्हॅल्यू केल्याच्या नंतर 20 - 7 केलं की DC आपल्याला 13 मिळेल. very good. So this will be 13. So I can have it as 7 square by 13 square and then get the answer. In the similar way, the other two also you will find now. तुम्ही लोक फाइंड करसाल. कळलं? इझी आहे? येस, सोपं आहे ना? यू शुड ओनली अंडरस्टँड विच थिअरम हॅज टू बी यूज वेअर. कुठलं थिअरम कुठे वापरायचं हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मग सोपं आहे सगळं, जास्त मोठे कॅल्क्युलेशन नाहीये. जॉमेट्रीमध्ये कधीच तुम्हाला खूप मोठे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन येणार नाही, पण कुठलं थिअरम कुठे वापरायचं आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. कळलं सगळ्यांना? डिड एव्हरीबडी गेट इट? येस मॅम. तर आता हे जे क्वेश्चन्स आहे हे 2 चे जे बाकीचे 2, 3, 4, 5, 6 हे खूप सोपे आहे. आय वॉन्ट यू ऑल टू ट्राय दिस. हे तुम्ही सगळे ट्राय करसाल. ठीक आहे. आता इच्यातले उद्या पण मी जॉमेट्री करणार आणि परवा आता उद्या जॉमेट्री करायची आपण का अल्जेब्रा घ्यायचं? की परवा तर मी अल्जेब्रा घेणारच आहे. दॅट इज युअर थर्सडे अँड फ्रायडे विल बी अल्जेब्रा. So we'll do one thing. Tomorrow we'll complete this chapter. उद्या मी इच्यातले कुठले कुठले क्वेश्चन्स डिस्कस करणार तुमच्यासोबत, सगळे करणार नाही. तर इझियर वन्स आय विल सिम्पली टेल यू द आन्सर. विल डिस्कस ओनली द आन्सर. कळलं? मी प्रोसिजर सॉल्व्ह करून दाखवणार नाही. सांगणार ना? हो हो आम्हाला तुम्हाला, हो हो, पण ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही ट्राय नाही करणार, सगळ्याच क्वेश्चन मध्ये डाऊट आहे हे नाही चालणार. आय वॉन्ट यू ऑल टू ट्राय दॅट. कळलं? मला पाहिजे की तुम्ही ट्राय करा त्याला. ठीक आहे. ओके मॅम. मग उद्या आपण हा चॅप्टर कंप्लीट करून टाकू, हा प्रॉब्लेम सेट पण. मग परवा आपण आपलं अल्जेब्रा स्टार्ट करून, आपल्या अल्जेब्राचा लास्ट युनिट बाकी आहे बघा, तो कंटिन्यू करू. ठीक आहे. आणि नेक्स्ट वीक ऑनवर्ड्स असंच राहणार, 2 क्लास जॉमेट्रीचे, 2 क्लास अल्जेब्राचे. कळलं? ओके मॅम. ओके मॅम. So I will stop my sharing now and I want you all to try this exercise. उद्या संध्याकाळपर्यंत थोडंसं ट्राय करून ठेवा तुम्ही. ठीक आहे. ओके टीचर. बाय टीचर. ओके बेटा, गुड नाईट. गुड नाईट बेटा.